नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुकेश कुमार रूपलाल रहांगडाले, विषय सहाय्यक सामाजिक शास्त्र, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया। आज आपण वर्ग चौथा अंतर्गत विषय परिसर अभ्यास भाग 1 मधील घटक 12 छोटे आजार घरगुती उपचार याविषयी माहिती घेणार आहोत। सांगा पाहू, पुढील चित्रांचे नीट पहा आणि त्या चित्रांखालील प्रश्नांची उत्तरे द्या। विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या चित्राचे निरीक्षण करा। या मुलाच्या हाताला प्लास्टर कशासाठी घातले असेल? तर या मुलाचं खेळताना किंवा इतर कोणत्याही कारणाने ॲक्सिडेंट म्हणजे अपघात झाला असेल आणि हाताची हालचाल जास्त होऊ नये म्हणून डॉक्टरांनी त्याच्या हाताला प्लास्टर घातलेलं आहे। प्लास्टर घालण्याचे काम घरी करता आले असते का? तर नाही, कारण जेव्हा किंवा अपघातामुळे त्या मुलाचे हात तुटले असेल तर त्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने डॉक्टरच हाताळू शकतात। पुढील चित्राचे निरीक्षण करा। या मुलीला डॉक्टराकडे कशासाठी आणले असेल? विद्यार्थी मित्रांनो, आपण आता आजारपण याविषयी माहिती घेऊया। आपली प्रकृती चांगली असते तेव्हा आपल्याला वेळच्या वेळ भूक लागते, आपण रात्री व्यवस्थित झोपतो, पचनाची तक्रार नसते, मुख्य म्हणजे सकाळी उठल्यानंतर ताजेतवाने वाटते, छोटी छोटी कामे केली तरी थकवा वाटत नाही। आता बघा, सखूने, या चित्रातील मुलीचे नाव सखू आहे। सखूने एक दिवस थंडगार आईस्क्रीम खाल्ले, दुसऱ्या दिवशी तिचा घसा दुखत होता, तिला घास गिळताना त्रास होत होता, मधून ती खोकतही होती। आईने 2 दिवस सकाळी आणि शाळेतून आल्यावर तिला मिठाच्या गरम पाण्याने गुडण्या करायला लावल्या। तिसऱ्या दिवशी सखू पुन्हा खडबडीत बरी झाली। सखूचा हा आजार छोटा होता म्हणून लवकर बरा झाला। त्यानंतर 15 दिवसांनी सखूची ताई आजारी पडली, तिला ताप येऊ लागला, डोळे पिवळसर दिसत होते, तिला अन्न अगदी नकोशे झाले। आईने तिला लगेच दवाखान्यात नेले। डॉक्टरांनी सांगितले की तिला कावीळ झालेला आहे। डॉक्टरांनी ताईला 3 आठवडे पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली। तेल, तूप, लोणी असे पदार्थ घातलेले अन्नपदार्थ खायचे पथ्य सांगितले। ताईचा हा आजार झटकन बरा होणारा नव्हता। काही आजार हे लवकर बरे होतात, काही आजार हे लवकर बरे होत नाही। काही आजारात आपल्याला खूप कमी काळजी घ्यावी लागते, पण काही आजार जर आपल्याला होत असतील तर आपल्याला त्याची जास्त काळजी आणि जास्त विश्रांती घ्यावी लागते। योग्य की अयोग्य, छोटीशी गोष्ट आहे, त्याच्यावरून आपल्याला सांगायचे की ती योग्य आहे की अयोग्य आहे। श्रीपती आणि त्याची धाकटी बहीण तारा शेतात काम करत होते, त्यावेळी श्रीपतीला साप चावला। चावल्यानंतर साप लगेच वळवळत निघून गेला। दोघांनी साप नीट पाहिलेही नाही, पण साप चावल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरला। त्याने मोठ्याने आरडाओरडा केला। आजूबाजूचे लोक धावून आले। तारा म्हणत होती, श्रीपतीला ताबडतोब तालुक्याच्या गावी न्यायला हवे। सापाच्या विषावर उतारा असणारे इंजेक्शन तिथल्या सरकारी इस्पितळात मिळते, ते श्रीपतीला द्यायला हवे। ताराच्या बोलण्याकडे कुणीही लक्ष दिले नाही। लोकांनी घाईघाईने बैलगाडी जोडली, श्रीपतीला बैलगाडीत घातले, तातडीने गावातल्या देवळात आणले, गावच्या मांत्रिकाला बोलावले। मांत्रिकाने श्रीपतीच्या लिंबाच्या पाल्यावर झोपवले। मांत्रिक विष उतरवण्याचा मंत्र म्हणू लागला। तुम्हाला काय वाटते, सापाचे विष मंत्राने उतरते का? तर नाही। आजूबाजूच्या लोकांनी श्रीपतीला मांत्रिकाकडे आणले, ते चूक आहे की बरोबर? विद्यार्थी मित्रांनो, हे चूक आहे। तारा, तिची जी ताई आहे तारा, तिने सांगितले की तालुक्याच्या गावी न्यायला हवे, ते तिचे म्हणणे बरोबर होते, कारण तिथल्या सरकारी इस्पितळात इंजेक्शन उपलब्ध होते। तुम्ही श्रीपतीला मांत्रिकाकडे नेले असते की सरकारी इस्पितळात? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण श्रीपतीला कुठे न्यायला पाहिजे होते? सरकारी इस्पितळात। श्रीपतीला नंतर बरे वाटले, पण मंत्राने विष उतरले म्हणून बरे वाटले असेल का? की साप बिनविषारीच होता आणि याचे श्रेय मांत्रिकाला मिळाले? होऊ शकते, कारण त्यांनी साप बघितलं नव्हतं। साप हा बिनविषारी सुद्धा राहू शकत होता। घरगुती उपचार। घरामध्ये अनुभवी वडीलधारे लोक असतात, ते कधी कधी असे घरगुती उपाय सुचवतात। सर्दी झाली असेल तर झोपताना गरम पाण्याच्या वाफारा घेतात, छाती शेकतात।
ताप आल्यामुळे किंवा अपचन झाल्याने सतत उलट्या होत असतील तर अशा व्यक्तीला जेवण्याचा आग्रह करू नये. फार तर लिंबाचे थंडगार सरबत द्यावे. दुसऱ्या दिवशी दहीभात खायला लावावा. कुणाला कापले, खरचटले किंवा छोटीशी जखम झाली तर जखम स्वच्छ पाण्याने धुवावी. ती कोरडी करून त्यावर टिंक्चर आयोडीन लावावे. त्यावर स्वच्छ कापूस ठेवून जखम बांधून ठेवावी. आजार छोटा वाटला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष मात्र कधीही करू नये. घरगुती उपचाराला मर्यादा असतात हे पक्के लक्षात ठेवावे. 2 दिवसात बरे वाटले नाही आणि आजार बळावला तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हे उत्तम. पोटात घ्यायचे कुठलेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे उचित नसते. समाजाला आरोग्य सेवा पुरवणारी माणसे. समाजाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या, आजारांना उपचार देणाऱ्या सेवेला आरोग्य सेवा किंवा वैद्यकीय सेवा असे म्हणतात. मोठमोठ्या गावात डॉक्टरांचे दवाखाने आणि इस्पितळे असतात, पण बहुतेक शहरांमध्ये आणि ग्रामीण भागातही शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि शासकीय रुग्णालये असतात. आजारी व्यक्तींना तेथे सवलतीच्या दरात उपचार मिळतात. मोठमोठ्या शहरात तेथील नगरपालिकाही वैद्यकीय उपचार देणारी रुग्णालये चालवतात. विद्यार्थी मित्रांनो, या पाठातून आपण काय शिकलो? काही आजार लवकर बरे होतात तर काही आजार झटकन बरे न होणारे असतात. छोटे आजार घरगुती उपचारांनी बरे होऊ शकतात. घरातील अनुभवी वडीलधाऱ्या व्यक्तींना असे घरगुती उपाय माहीत असतात. सर्दीमध्ये गरम पाण्याच्या वाफारा घेतात, छाती शेकतात, उलट्या होत असतील तर लिंबाचे सरबत देतात. हे नेहमी लक्षात ठेवा. मंत्र, तंत्र, अंगारे, दुपारे, गंडे दोरे यांनी आजार बरे होत नसतात. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा भेटूया.